हे पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते कि क्या करते हैं। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतं, आम्हा सर्वांना देखील माहिती आहे का जो पहिला उद्गार आहे तो कोणता उद्गार आहे? क्षमेचा उद्गार. चर्च प्लीज बोला, कोणता उद्गार आहे? क्षमेचा उद्गार. क्षमेचा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या तळमळीने कोणाकडे हाक मारतोय? पित्याकडे. आणि त्या पित्याकडे तो मध्यस्थी करतो का हे प्रभू, हे बाप्पा, यांना काय कर? क्षमा कर. कोणाबद्दल प्रभू क्षमा मागतोय? इस्रायल लोकांसंदर्भात. कोणाच्या संदर्भात? इस्रायल लोकांसंदर्भात. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभावर होता तो म्हणतो का हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. मग असं काय झालं का जे त्यांना कळत नाही, आणि ते करणारे कोण आहे? तर बायबल सांगतं ही क्षमा जी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मागत होता तो इस्रायल राष्ट्राच्या संदर्भाने. कोणाच्या संदर्भाने? इस्रायल राष्ट्राच्या. मग त्यांनी असं काय केलं होतं का त्याबद्दल प्रभू येशू क्षमा मागतोय? तर या ठिकाणी आपण वाचूया मत्तय 27 अध्याय आणि 25 वचन या ठिकाणी आपण वाचू, म्हणजे आम्हाला कळलं का कोणत्या संदर्भाने प्रभू येशू ख्रिस्त ही क्षमा इस्रायल लोकांसाठी मागत आहे. त्यांनी असं काय केलंय ज्यासाठी प्रभूला मध्यस्थी करावी लागत आहे. सर्व काढूया. तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या लेकरांवर असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर काय मागतोय? पित्याकडे क्षमा मागतोय. कोणासाठी? इस्रायल राष्ट्रासाठी. ती क्षमा त्यांनी का मागितली? कारण ज्या वेळेस येशू ख्रिस्त आणि बरब्बा हे दोघं पण त्या कारागृहात टाकण्यात आले होते, लोकांनी एक मागणी केली का बरब्बाला सोडा आणि येशूला काय करा? टांगा. पण त्या ठिकाणी जो अधिकारी होता तो म्हणतो का ते रक्त मी माझ्यावर नाही घेणार. पण त्या ठिकाणी जी सर्व लोक वलांडन सहन करण्यासाठी आले होते त्या सर्व लोकांनी आपल्या मुखातून एक उद्गार काढला, तो या प्रकारे का याचं रक्त, कोणाचं रक्त? प्रभू येशूचं. जे रक्त सांडण्यात येईल, ज्याला वधस्तंभावर देण्यात येईल त्याचं रक्त सांडण्यात येईल. आणि म्हणून ते लोक म्हणतात याचं रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबालांवर. कळत्या ठिकाणी इस्रायल लोकांनी मागणी केली याचा रक्ताचा हिशोब जर हा नीतिमान असेल तर त्याचा रक्ताचा हिशोब आम्ही देणार. कोण म्हणलं असं? इस्रायल. आणि त्यांना कळत नव्हतं का त्यांनी काय मागितले. कळतंय? इस्रायल राष्ट्रांनी अशी त्या अधिकाऱ्याकडे विनंती केली का येशू ख्रिस्त जर नीतिमान असेल, त्यांच्या हिशोबाने तो नीतिमान नव्हता, त्यांच्या हिशोबाने तो कसा होता? पापी होता. म्हणून त्यांना वाटलं का काही नाही होणार, म्हणून ते म्हणतात का याचं रक्त आमच्यावर व आमच्या लेकरांवर असो. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करावी लागत आहे, कारण त्यांना माहित नव्हतं, कोणाला? इस्रायल लोकांना, का ह्या लोकांनी काय मागणी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये प्रवेश करतो आणि तो म्हणतो का या ठिकाणी दगडावर दगड राहणार नाही. वाचू या ठिकाणी तो काय म्हणला या ठिकाणी? लूक शुभवर्तमान 21 अध्याय 6 वचन. ते दिवस येतील की जे तुम्ही पाहता त्यातून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस प्रभू येशूने यरुशलेममध्ये प्रवेश केला, यरुशलेमकडे पाहून तो काय म्हणतो का या ठिकाणी दगडावर दगड राहणार नाही. तो का राहणार नाही? प्रभूने भविष्यवाणी केली. काय केली? भविष्यवाणी केली. मग ही भविष्यवाणी का केली होती? कारण देव अल्फा आणि ओमेगा आहे, देवा आदी आणि अंत आहे. प्रभूला सगळं माहिती आहे काही लोक कोणत्या प्रकारचे आहेत आणि येणाऱ्या दिवसात हे लोक कोणत्या पापात पडणार आहे. आणि म्हणून त्या लोकांनी मागणी केली होती का त्याचं रक्त आमच्यावर व आमच्या लेकरांवर असो. म्हणजे ते स्वतःचा उद्ध्वस्त मागतायत, स्वतःचा नाश मागतायत, स्वतःवर ते पीडा मागतायत. आणि म्हणून देवानी या ठिकाणी ही भविष्यवाणी केली होती का इथं दगडावर दगड राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा नव्हती का जे त्यांनी मागितलं ते पूर्ण व्हावं, पण देवाची इच्छा होती त्यांना क्षमा मिळावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी देवाची इच्छा काय होती? काय मिळावं? त्यांना क्षमा मिळावी. पण हे लोकांनी हट्ट केला होता. या लोकांनी काय केला होता? हट्ट केला होता का रक्त आमच्यावर आणि आमच्या लेकरांवर आलं पाहिजे. कळत्या ठिकाणी. आणि म्हणून देवाने अजून एक भविष्यवाणी केली होती. वाचू या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 21 अध्याय आणि 24 वचन. आणि ते तलवारीच्या धारेने पडतील व ते सर्व राष्ट्रामध्ये पाडाव करून नेण्यात येतील आणि राष्ट्रांचे काळ परिपूर्ण होतील तोपर्यंत राष्ट्रांचे लोक यरुशलेम तुडवतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने काय भविष्यवाणी केली का राष्ट्र लोक यांना काय करतील? तुडवतील. राष्ट्र लोक यांना काय करतील? तुडवतील. कोणत्या लोकांना? इस्रायल लोकांना. का तुडवतील? कारण ते काय म्हणले? रक्त कोणावर असो? आमच्यावर, मुलाबाळांवर. म्हणजे रक्ताचा हिशोब आहे. रक्ताचा काय आहे? हिशोब आहे. आणि हा या ठिकाणी इस्रायल म्हणतं का या रक्ताचा हिशोब कोणाकडून घे? आमच्याकडून घे. आणि म्हणून देव म्हणतो का जोपर्यंत राष्ट्र लोक बदलणार नाहीत, नवीन लोक प्रभूत येणार नाहीत, त्यांचं परिवर्तन उद्धार होणार नाही, तोपर्यंत इस्रायल लोकांना व त्यांच्या येणाऱ्या पिढींना ही किंमत मोजावी लागणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे इस्रायल सहज बोललं. कसं बोललं? सहज बोललो, जोशमध्ये बोललं. कसं बोललं? जोशमध्ये. आवेशामध्ये बोललं. पण ते काय बोलले याची कल्पना त्यांनी केली नाही. नाही. त्यांनी प्रभूचा रक्ताचा हिशोब मागितला. Yes, काय yes. मागितला? रक्ताचा हिशोब. रक्ताचा हिशोब. का प्रभू रक्ताचा हिशोब आमच्याकडून घे. आणि त्यांना हे कळलं नाही, आम्ही जरी मेलो पण आमच्या मुलांना हिशोब द्यावा लागेल. आमची मुलं जरी मेले त्यांच्या मुलांना त्याचा काय द्यावा लागेल? हिशोब द्यावा लागेल. कारण मागणीच त्यांनी अशी केली होती का आम्ही आणि आमचे लेकरं त्याचा काय देतील? हिशोब देतील. आणि म्हणून देवाची इच्छा नव्हती का इस्रायलचा नाश व्हावा. देवाची इच्छा नव्हती की त्यांच्यावर पीडा यावे. देवाची इच्छा नव्हती का राष्ट्रांनी यांना पायाखाली तुडवावं. पण देवाची इच्छा होती की नेहमी मस्तक असावेत. Yes, पण या yes. ठिकाणी या लोकांनी अशी मागणी केल्यामुळं येशू ख्रिस्त पहिल्या उद्गारामध्ये पित्याकडे काय मागतोय? क्षमा मागतो. क्षमा मागतोय. का हे बाप्पा यांना काय कर? क्षमा कर. क्षमा कर. हे काय करतात त्यांना समजत नाही. नाही. कारण हे लोक माझ्या रक्ताचा हिशोब मागतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाच्या त्या गुलगुताच्या टेकडीवर घेऊन चालले होते, पुष्कळ लोक रडत होते. Yes. पुष्कळ लोक काय करत होते? रडत होते. पण येशू ख्रिस्त एक उद्गार आपल्या मुखातून काढतो. वाचूया तो उद्गार या ठिकाणी आपण पुन्हा लूक 23 अध्याय 27 आणि 28 हे दोन. व बायांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला. त्या बाया त्याच्यासाठी ऊर बडवून घेऊन शोक करीत होत्या. पण येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही आपणासाठी व आपल्या लेकरांसाठी रडा. कोण? हम आपके यरूशलेम की स्त्रियों, मेरे लिए नहीं, अपने और अपने बच्चों के लिए रो. बोलतोय प्रभू येशू, तो म्हणतो कोणासाठी रडू नका? माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका. तुम्ही कोणासाठी रडा? तुमच्या मुलाबाळांसाठी. का? कारण तुम्ही रक्त मागितलं. येस येस. तुम्ही काय मागितलंय? रक्त मागितलंय. रक्ताचा हिशोब मागितला. आणि माझी इच्छा नाही का माझ्या रक्ताचा हिशोब तुम्ही द्यावा, कारण तो हिशोब इतका भयानक असणार आहे का तुमच्याकडून तो सोसवणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर क्षमेची प्रार्थना करतो, जेणेकरून इस्रायल लोकांना एक संधी मिळावी. काय मिळावी? एक संधी मिळाली. त्यांनी पाप केलंय, त्यांनी चुकीची मागणी केली, पण देवातर्फे देवाची इच्छा आहे का बाबा तुम्ही जे मागताय तुमच्याकडून ते सोसवणार नाही, म्हणून माझ्यातर्फे मी तुम्हाला क्षमा करतो. यासाठी का तुमच्यावरून ते पापाचं ओझं कमी व्हावं आणि तुम्हाला एक संधी भेटावी का तुमचं तारण आणि उद्धार व्हावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कारण देवाकडे मी प्रार्थना केली काहीतरी वेगळं प्रगटीकरण दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का परमेश्वर वधस्तंभावर ही प्रार्थना करतो? कारण इस्रायल लोकांनी प्रभूचा रक्ताचा हिशोब स्वतःकडे मांडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत जर सर्वातून जास्त कोणत्या राष्ट्राचे भांडणं झाले असतील किंवा युद्ध झाले असतील, ते राष्ट्र कोणतं आहे? इस्रायल. इस्रायल. कोणतं राष्ट्र आहे? इस्रायल. त्यांचा इतिहास याप्रमाणे जर नेटवर तुम्ही सर्च केला, 52 वेळेस त्यांच्यावर आक्रमण झालंय. येस. इस्रायल राष्ट्रावर किती वेळेस आक्रमण झालंय? 52 वेळेस. 44 वेळेस ते हस्तगत केलंय. 44 वेळेस ते काय केलंय? हस्तगत केलंय. म्हणजे दुसऱ्याने त्याच्यावर काय केलंय? वर्चस्व केलंय. आणि 23 वेळेस त्याची घेराबंदी झाली. किती वेळेस? आणि 2 ते 3 वेळेस पूर्ण यरूशलेम तोडून टाकलं. येस येस. 2 ते 3 वेळेस यरूशलेम काय केलं? पूर्ण तोडून टाकलं. हे सर्व का झालं? कारण इस्रायल लोकांनी काय म्हटलं होतं? त्याचं रक्त कोणावर येऊ दे? आमच्यावर येऊ दे. आणि बायबल असं सांगतं किंवा दुसऱ्या अशा पुस्तकात त्याचं वर्णन केलंय की ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला त्याच्या 70 वर्षानंतर, किती वर्षानंतर? 70 वर्षानंतर रोमन मधून एक अधिकारी आला. त्याचं नाव टायटस होतं. त्याचं नाव काय होतं? टायटस. आणि तो आला आणि त्यांनी इतक्या भयानक प्रकारे इस्रायल राष्ट्राची कत्तल केली का त्या ठिकाणी एकही लेकरू सहसा उरलं नाही. त्याची घेराबंदी केली, अन्नाची कमतरता पडली आणि इस्रायलची अवस्था इतकी भयानक होती का त्यांना भूक लागली, म्हणून त्यांनी त्यांचे लहान लेकरं मारले आणि तेच त्यांनी काय केले? खाल्ले. का? कारण ते काय म्हणले होते? प्रभूचं रक्त कोणावर असो? आमच्यावर असो. म्हणून जर तुम्ही इस्रायलचा इतिहास हे पुस्तक वाचलं, त्यामध्ये कळल की इतका भयानक त्यांचे हाल झाले का त्याची कल्पना त्यांनी केलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी बायबल सांगतं नीतिमानाचं रक्त हिशोब घेतं. कुणाचं रक्त? नीतिमानाचं. यस. प्रगटीकरणात पण हे लिहिलंय का नीतिमानाचं रक्त वेदी खालीहून ओरडतं. काय करतं? ओरडतं. येशू ख्रिस्त नीतिमान आहे का अनितिमान आहे? नीतिमान आहे. मग त्याला माहितीये मी जरी मेलो माझं रक्त काय मागणार? माझा रक्त हिशोब मागणार. कळतं या ठिकाणी? Yes, yes. ओके. वाचू तुम्हाला रेफरन्ससाठी या ठिकाणी प्रगटीकरण 6 अध्याय 9 आणि 10 वचन. आणि 5वा शिक्का फोडला तेव्हा देवाच्या वचनामुळे आणि जी साक्ष त्यांनी राखली होती तिच्यामुळे ते जे वधलेले होते त्यांचे जीव विधीखाली मी पाहिले. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
हे पवित्र आणि खऱ्या सत्ताधारी प्रभू, तू कोर्टपर्यंत न्याय ठरवित नाहीस. ओके, जे पवित्र लोक प्रभू येशू ख्रिस्तासाठी मरण पावले, त्यांचा जीव, त्यांचं रक्त देवाकडे काय मागतं? हिशोब मागते. येशू ख्रिस्त ज्यावेळेस मारणार, त्याचा रक्त पण कोणाकडे हिशोब मागणार? देवाकडे मागणार. ते हिशोब मागण्या अगोदर येशू ख्रिस्त जिवंत असता तो या ठिकाणी लोकांसाठी काय प्रार्थना करतोय? बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. काय माझं रक्त हिशोब मागणार, यस यस, माझं रक्त काय करणार? हिशोब मागणार. पण माझी इच्छा नाहीये, पण नियमच तसा आहे. रक्तामध्ये जीवन आहे आणि हे जीवन, हे रक्त हिशोब मागतं. काय Yes, मागतं? हिशोब मागतं. हिशोब मागतं. हाबेलाच्या पण रक्ताने देवाकडे काय मागितला होता? आणि म्हणून तो या ठिकाणी, बाबा जर मी तो हिशोब मागितला, रक्ताने हिशोब मागितला, तो भयानक जाईल. माझी इच्छा नाही काही लोकांनी तो हिशोब द्यावा. यस यस, हे तर अज्ञानी लोक आहेत आणि म्हणून यांना क्षमा व्हावी, यांना एक संधी मिळावी. काय मिळावी? संधी मिळावी. म्हणून या ठिकाणी ख्रिस्त वधस्तंभावर असता पित्याकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. म्हणजे यांना एक संधी भेटू दे. यस यस, यांना काय भेटू दे? संधी भेटू दे. कारण ज्या प्रकारे यांनी रक्त मागितलं, या रक्ताचा हिशोब इस्रायल राष्ट्र जोपर्यंत प्रभू येशू दुसऱ्यांपर्यंत यायला घेत नाही, तोपर्यंत हिशोब कोणाला द्यावा लागणार? इस्रायलला. कोणाला? इस्रायलला. किती लोकांना समजतं? थोड्या वेगळ्या प्रकारे चाललं. 26/11 मध्ये बॉम्बस्फोट झाला 2008 मध्ये मुंबईमध्ये, माहितीये? बॉम्बस्फोट झाला. त्या ठिकाणी हॉटेल ताजवर पण एक स्फोट झाला आणि नरिमन हाऊस. कोणतं हाऊस? ते नरिमन हाऊस कोणाचं माहितीये का? यहुदी लोकांचं. कोणाचं? यहुदी लोकांचं. त्यांचं टार्गेट मुंबईला, इंडियाला त्रास द्यायचा आहे, पण जिथं कुठे यहुदी भेटतील, यहुदी लोकांना सहसा लोक सोडत नाही. कारण त्यांच्यावर आक्रमण करावा, त्यांचा नाश करावा. का? कारण त्या स्वतःनी हा रक्ताचा हिशोब स्वतःकडे काय केलेला आहे? मागितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? 2008 मध्ये मुंबईमध्ये काय झाला होता? बॉम्बस्फोट. यहुदी लोकांचं असं एक त्या ठिकाणी प्रार्थनालय आहे, असं एक ठिकाण आहे, निवासस्थान आहे की जिथे कोणते लोक राहतात? यहुदी लोक. आणि म्हणून यहुदी लोकांना नेहमी टार्गेट करण्यात येतं. काय करण्यात येतं? टार्गेट करण्यात येतं. टार्गेट करण्यात येतं, त्यांच्यावर हल्ला करण्यात येतो. त्याचं कारण काय आहे? का लोक यहुदी लोकांच्या मागे पडले? का सगळे त्यांच्यावर आक्रमण करतात? कारण त्यांनी स्वतःहून प्रभू येशूच्या रक्ताचा काय केलाय? हिशोब मागितला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? इतिहास वाचा इस्रायलचा. हिटलरनी कुणी? हिटलर माहितीये? हिटलर माहितीये? यस. हिटलर जो होता, या लोकांनी इस्रायल लोकांना गॅसच्या चेंबर मध्ये टाकून लोकांना काय केले? मारून मारले. टाकले. म्हणजे इतके भयानक हाल जर कोणाचे झालेत तर कोणत्या लोकांचे झालेत? यहुदी लोकांचे. का? कारण त्यांनी स्वतःहून काय म्हणले होते? का याचं रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर मुलाबाळांवर असो. म्हणजे या ठिकाणी देवाची इच्छा नव्हती असं व्हावं. का? कारण परमेश्वर भविष्य जाणणार आहे. प्रभू कसा आहे? भविष्य जाणणारा. 2008 मध्ये काय होईल हे प्रभूला पूर्वीच माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहतोय, पण त्या वधस्तंभावर असता प्रभूला कळत होतं का ऐका, तुम्ही तुमचा छळ मागितला, तुम्ही तुमचा नाश मागितलाय, तुम्ही पीडा मागितल्यात, आणि जे तुम्ही मागितलं ते तुमच्याकडून सहन केलं जाणार नाही. म्हणून मी माझ्यातर्फे त्या पित्याकडे मध्यस्थी करतो का हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी हे हृदय फक्त येशूमध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये आहे. कारण तो नीतिमान आहे. कसा आहे? नीतिमान आहे. आणि जर नीतिमानाबद्दल अन्याय होतो तर नीतिमान हा बोलू शकतो का प्रभू मी काही चुकीचं नाही केलं, तू प्लीज लोकांकडून माझ्या रक्ताचा काय घे, सूड घे, हिशोब घे. पण येशू असं बोलत नाही. येशू असं बोलत नाही. मी पुन्हा सांगल, एखादा नीतिमानाचे जर त्रास झाले, हाल झाले, तर तो लगेच प्रभूकडे प्रार्थना करल, हे प्रभू मी तर नीतिमान जीवन जगलो, मी कोणाचं वाईट नाही केलं, पण बघ तरी माझ्या वाटेला काय आलं, ऐक माझ्या परमेश्वरा, माझा सूड तू या लोकांकडून घे. कळतंय? पण येशूनी या प्रकारे गोष्टी केलेल्या नाहीत. एक उदाहरण आहे खूप सुंदरचं. मला येशूचं हृदय किती मोठं आहे, येशूचं मन किती मोठं आहे हे समजण्यासाठी 2 इतिहास, आता 24वा अध्याय आणि त्याचं 20, 21 आणि 22 हे 3 वचनं वाचू. पुन्हा सांगल, 2 इतिहास किंवा दुसरे इतिहास याचा 24वा अध्याय 20, 21 आणि 22. तर मत्तय 23 याचा 23वा अध्याय 35 आणि 36 हे 2 वचनं आपण वाचू. यासाठी की न्यायी हबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले, तो बरख्याचा मुलगा जकर्या याच्या रक्तापर्यंत पृथ्वीवर पाडलेले सर्व न्यायी रक्त तुम्हावर यावे. इथे काय लिहिलंय? वेदी व पवित्र स्थान. प्लीज इकडे लक्ष द्या. वेदी व पवित्र स्थान याच्यामध्ये जो कोणाचा मुलगा मारला गेला? बरख्याचा मुलगा. बरखाचा मुलगा कोण? जकर्या. हा, पुन्हा ऐका, वेदी आणि पवित्र स्थान याच्यामध्ये जो जखर्याचा मुलगा, सॉरी बरखाचा मुलगा जो जखर्या मारला गेला, पुढे काय लिहिलं त्याच्यामध्ये? याच्या रक्तापर्यंत पृथ्वीवर पाडलेले सर्व न्यायी रक्त तुम्हावर याई. हा, या रक्ताचा काय होणार?
हिशोब होणार. रक्ताचा काय होणार? हिशोब होणार. नीतिमानाचं रक्त जर सांडल्या गेलं, नीतिमानाचं रक्त सांडल्या गेलं, त्याचा काय होतो? हिशोब होतो. आणि तो हिशोब इतका भयानक आहे की तुमच्याकडून तो सोसवणार नाही. आणि जे सहज जे दुसरे नीतिमान आहेत प्रभू येशूला सोडून, जे आपल्यासारखे, जर त्यांच्यावर अत्याचार झाला तर लगेच ते काय म्हणतात? देवा यांच्याकडे काय कर, बघून घे. कळतंय ठिकाणी? मला तुम्हाला फरक सांगायचा आहे. येशू पण नीतिमान आहे. येशूच्या पहिले पण पुष्कळ लोक जे असे होते, जे देवाच्या मार्गात चालत होते, पण ज्या त्यांच्यावर अत्याचार व्हायचा, अन्याय व्हायचा, ते लगेच काय म्हणायचे? हे प्रभू यांच्याकडे काय कर, तू पाहून घे. पण या ठिकाणी येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत नाही तू यांच्याकडे पाहून घे, परंतु तो म्हणतो का हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतोय फरक? अवघड चाललंय. आता वाचू 2 इतिहास, म्हणजे तुम्हाला कळलं जकर्या नेमका प्रकार काय आहे. वाचू या ठिकाणी इतिहासाचं दुसरं पुस्तक 24 अध्याय 20, 21 आणि 22. आणि देवाचा आत्मा यहोयादा याजकाचा मुलगा जकर्या याच्यावर आला. मग त्याने लोकांच्या पुढे उंच जागी उभे राहून त्यांना म्हटले, देव असे म्हणतो, तुम्ही यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन का करीत आहात? अशाने तुमचे कल्याण होणार नाही. तुम्ही यहोवाला सोडले म्हणून त्यानेही तुम्हाला सोडले आहे. मग त्यांनी त्याच्या विरुद्ध कट करून राजाच्या आज्ञेने यहोवाच्या घराच्या अंगणात त्याला धोंडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याजक याने जी दया आपणावर केली होती ती योआश राजाने न आठवता त्याचा मुलगा मारून टाकला. आणि तो मरताना म्हणाला, यहोवा पाहून घेवो व फेड करो. ओके, स्टोरी कळली? ओके, पुन्हा वाचू, स्लोली वाचा, प्रॉपर वाचा. आणि देवाचा आत्मा यहोयादा याजकाचा मुलगा जकर्या याच्यावर आला. हा, लक्षपूर्वक ऐका. प्रभूचा आत्मा एक याजक होता. कोण होता? याजक. आणि त्याचा मुलगा होता जकर्या. त्याच्यावर कोणाचा आत्मा आला? देवाचा. आणि त्या ठिकाणी एक राष्ट्र होतं जे राज्य करत होतं. आणि तो आत्मा जेव्हा त्याच्यावर आला, तो म्हणू लागतो की तुम्ही अशा प्रकारे जगताय जे कोणाच्या विरोधात आहे? देवाच्या विरोधात. कोणाच्या विरोधात? देवाच्या विरोधात. ही गोष्ट त्या राजाला आवडली नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला परमपवित्र स्थाना आणि वेदीच्या मध्ये त्याला काय केलं? मारून टाकलं. पुढे वाचा ब्रदर. राजाच्या आज्ञेने यहोवाच्या घरात. हा, एक मिनिट. कोणाच्या घरात? यहोवाच्या घरात. कोणाच्या घरात? यहोवाच्या घराच्या, म्हणजे प्रभूचं मंदिर. Yes. कोणाचं मंदिर? प्रभूचं मंदिर. हा, त्या मंदिरामध्ये त्याला मारण्यात आलं. पण कुठं मारण्यात आलं? आता वाचू. यहोवाच्या घराच्या अंगणात त्याला धोंडमार केला. हा. त्याप्रमाणे अंगणामध्ये. कुठं? अंगणामध्ये. वेदी जी असती ती अंगणाची कुठं असती? बाहेर असते. आणि परमपवित्र स्थान कुठं असतं? आतमध्ये असतं. मध्ये कोणाला मारण्यात आलं? जकर्याला. जकर्याला. कोणाला मारण्यात आलं? जकर्याला. म्हणून आपण मत्तेमध्ये वाचलं, वेदी आणि पवित्र स्थान मध्ये जकर्या काय केला? मारला गेला. पण ज्या वेळेस ही गोष्ट त्याच्या बापाला कळाली तर तो म्हणतो का माझ्या लेकराचा आणि माझा न्याय परमेश्वर तुमच्याकडून काय करू? पूर्ण करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? अवघड चाललंय. त्या ठिकाणी एक पिता आहे. कोण आहे? पिता आहे. त्याच्या मुलाला मारण्यात आलं. पुढं वेदी आणि परमपवित्र स्थानाच्या मध्ये. ते लोक त्यांना क्षमा करत नाही, परंतु पित्याकडे ही विनंती करतात, तू या रक्ताचा काय घे? सूड घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? वेदी आणि पवित्र स्थान. समजतंय? यरूशलेम जे आहे काय आहे? यरूशलेम ही देवाची वेदी. ही काय आहे? देवाची वेदी आहे. वेदी. आणि परमपवित्र स्थान म्हणजे देवाचं स्वर्ग. देवाचं. म्हणून या यरूशलेम मध्ये आणि त्या स्वर्गाच्या मध्ये बरोबर कोणाला मारण्यात आलं? प्रभू येशूला. कोणाला मारण्यात आलं? प्रभू येशूला. पण या ठिकाणी त्या येशूला मारण्यात येतंय, पण तो येशू हे म्हणत नाही का हे पित्या यांच्याकडे तू बघून घे. तो काय म्हणतो? हे बाप्पा यांना काय कर? क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी ख्रिस्ताचा फरक दाखवतोय. काय दाखवतो मी तुम्हाला? फरक. बायबलमध्ये अजून पण सेवक होऊन गेले, पण एवढं मोठं मन आणि एवढं मोठं अंतकरण फक्त ख्रिस्तामध्ये आहे. आणि आता देवाची इच्छा आहे का तेच अंतकरण कुणामध्ये असावं? आपल्यामध्ये असावं. कुणामध्ये असावं? कारण ज्या वेळेस प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करतोय की बाप्पा क्षमा कर, आणि पेत्राने संदेश दिला. कुणी संदेश दिला? पेत्राने. किती हजार लोक बदलले? 3000 लोक. किती हजार? कस काय ते बदलले? आणि कुणी क्षमा केलंय? प्रभू येशूने. प्रभू येशूने संधी दिली. प्रभू येशूने काय दिली? संधी दिली. कारण बायबल या प्रकारे सांगतं की जर तुम्ही कोणाला क्षमा करणार तर तुमचा पिता पण त्यांना काय करणार? क्षमा करणार. समजतंय? योहानाच्या पुस्तकात काय लिहिलंय? वाचू आपण ते वचन या ठिकाणी. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 23 वचन. ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आली आहे. ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहेत. हा,
ज्या कोणाची पाप तुम्ही काय करताल क्षमा करताना त्याला काय करण्यात येईल, क्षमा करण्यात पण येईल. ज्यांची पाप तुम्ही राहू देताल त्यांना क्षमा मिळणार. नाही. मग या ठिकाणी पेत्राने ज्यावेळेस संदेश दिला आणि 3,000 लोक बाप्तिस्मा घेतात, बदलतात, म्हणजे येशूनी जी क्षमा केली त्यामुळे पित्यानी पण त्यांना काय केलं, क्षमा केलं. म्हणजे ज्या वेळेस तो क्षमा करतो तो त्या लोकांना मदत करतो. येस येस, त्या लोकांना काय करतोय, मदत करतो. असली मदत का जे रक्त त्यांनी मागितलं होतं त्या रक्ताच्या हिशोबापासून ते लोक काय व्हावेत, वाचावेत. वाचावी. म्हणजे ही संधी इस्रायलमध्ये सर्व लोकांना मिळाली, कारण शिष्यांनी जाऊन सर्वत्र प्रचार केला. सर्वत्र जाऊन काय केला, प्रचार केला. प्रचार केला. का प्रचार केला, का ह्या लोकांनी पश्चाताप करावं आणि आलेल्या रक्ताचा हिशोब तो यांच्याकडे मोजला जाऊ नये, परंतु यांना एक संधी मिळावी आणि यांचा प्राण वाचावा. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु या ठिकाणी जास्त लोकांनी, यहुदी लोकांनी प्रभूचा स्वीकार केला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोजकेच असे लोक होते का ज्यांना ही संधी मिळाली, त्यांनी याचा फायदा उचलला आणि त्यांचं जीवन काय झालं, वाचलं गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. येशू या ठिकाणी त्यांना क्षमा करून त्यांना मदत करतो. काय करतो, मदत करतो. मदत करतो आणि त्यांचं पुष्कळ लोकांचं त्याच्यामध्ये तारण परिवर्तन होतं. त्याच प्रकारे आज प्रभूला या प्रकारे बोलायचंय का जर तुम्ही पण कोणाला क्षमा करता, तुम्ही त्याला मदत करता. येस येस, त्याला काय करता, बदलताना. मदत करतात. कसली मदत, बदलण्याची. येस पण जर तुम्ही त्याला क्षमा करणार नाही तर त्याला संधी मिळणार नाही का तो त्याच्या पापापासून बाहेर पडावा. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. आपल्या सर्वांना कुटुंब आहे, आपल्या सर्वांना नातेवाईक आहे, आपल्या सर्वांना वेगवेगळे लोक आहेत आणि कुठं ना कुठं आपलं मन एखाद्या व्यक्तीबद्दल खिन्न आणि निराश आणि उदास असतं. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करत नाही तर तुम्ही त्याला बदलण्याची संधी देत नाही. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या व्यक्तीने तुमचं मन दुखवलं आणि तुम्ही म्हणता नाही तो तसाच, तो कसा आहे, प्लीज बोला कसा आहे, तसाच आहे. तो तसाच आहे. अरे तो तसाच राहील का, कारण तू त्याला मदत करत नाही बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान काय सांगतं, ज्याला तू क्षमा करशील पिता पण त्याला काय करणार, क्षमा करणार. मग त्याला संधी भेटणार. येस येस, त्याला नावं ठेवण्यापेक्षा, त्याची नकारात्मक कीर्ती लोकांपर्यंत पसरवण्यापेक्षा त्याला एक संधी द्या. त्याला काय द्या, एक संधी द्या. येशू ही संधी त्या वधस्तंभावर असताना देतो आणि म्हणतो हे बापा यांना काय कर, क्षमा कर. जसं तो त्या लोकांना क्षमा करून एक संधी त्यांना देतो, आज तुम्ही पण ख्रिस्ताचा कित्ता आपल्यामध्ये घालून पुष्कळ लोकांना क्षमा करून त्यांना तुम्ही त्यांच्या पापातून निघण्यासाठी संधी देता. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. आपण जे इथं बसलो आपल्या मनाबद्दलही कोणाबद्दलच्या मनात राग असणार. कळतंय. आपण जरी इथं बसलो आपल्याबद्दलही कोणाच्या मनात काय असणार, राग असणार. जर तोही क्षमा करणार नाही तर आपल्याला पण दुसरी संधी भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. किती लोकांना समजतंय. आता वचन आपल्यासाठी आलं, दुसऱ्यांना काय करा, आपण माघार नाही घेत, आपण म्हणतो नाही नाही, पण ऐक तू पण ते कोणाचं मन दुखवलंय, Yes, मग त्यांनी yes. माघार नाही घेतली तर मग तू पण बदलणार नाही. Yes, तुझ्या yes. हिशोबाने जसं तो अयोग्य आहे, तू पण लोकांच्या हिशोबाने अयोग्य आहेस. येस येस, किती लोकांना समजताय संदेश. स्वतःला सगळेजण परफेक्ट समजतात. कसं समजतात, परफेक्ट. परफेक्ट समजतात. पण बायबल सांगतं असं कोण आहे का त्याला आतमधल्या पापाची जाणीव होते. म्हणून प्लीज तुम्ही इतरांना क्षमा करा, कारण कोण तुम्हाला पण क्षमा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळदा आपण म्हणतो का नाही माझ्यामध्ये आता बदलाव यायला लागला, मी आता चेंज व्हायला लागलो. कोणतरी तुला क्षमा केलं, येस येस, कोणतरी तुला काय केलंय, क्षमा केलंय. म्हणून तुझ्यातलं पाप प्रभूने माफ केलं आणि तुला संधी दिली का तू बदलतोय साचा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं. मी प्रॅक्टिकल बोलतो. आपण काय म्हणतो आता मी पुष्कळ काय होऊ लागलो, बदलू लागलोय. बदलू लागलो, पहिल्यासारखा मी नाही राहिलो, आता मी चेंज होऊ लागलो. Yes. म्हणजे कोणतरी तुला क्षमा केलंय, येस येस, तुला संधी दिली सुधारण्याची. मग तू पण क्षमा कर आणि त्यांना संधी दे सुधारण्याची आणि बदलण्याची. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन. कळतंय. आज गुड फ्रायडे, पहिला उद्गार असतो क्षमेचा. लगेच आपण म्हणतो हे बापा मी त्यांना काय करतो, क्षमा करतो. पण योहान काय म्हणतो, झाडाजवळ काय ठेवली, कुऱ्हाड कुऱ्हाड. ठेवली. जोपर्यंत फळ दिसत नाही क्षमेचं तोपर्यंत झाड मी ठेवणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही ते सोपं आहे. संदेश ऐकायचा पहिला उद्गार लगेच उभं राहायचं, हे बापा त्यांना काय कर. ते म्हणतोय पश्चातापाची पहिली क्रिया आहे. कोणती क्रिया आहे, पहिली क्रिया. पण जोपर्यंत मला फळ दिसत नाही, कोणतं, क्षमेच. कोणतं, हे बोलणं सोपं आहे या ठिकाणी. हे बापा त्यांना काय कर. तो व्यक्ती ज्या समोर येईल, तुझ्या मनात काय चाललं, त्या वाईट विचार जे त्या व्यक्तीबद्दल पुन्हा येतात, जास्त त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, मग खऱ्या अर्थाने तुझ्यामध्ये फळ आहे आणि त्याला क्षमा करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना. इथं बोलणं सोपं आहे, कुठं
चर्चमध्ये किंवा घरी एकट्यामध्ये लगेच गुडघे बिडगे टिकून हे बाप्पा मी त्यांना क्षमा करतो, पण ते म्हणतो प्रॅक्टिकली जसं तो व्यक्ती तुझ्या समोर येतो, मग तुझ्या मनात काय चाललंय, मग तुझ्या विचारात काय चाललं, आता या वाईट विचारात तू अडवतोस का, आता ही नकारात्मकता तुझ्या मनात जी त्या व्यक्तीबद्दल येते तुला घालवतोस का, आणि ज्यास तू तसं करतो मग तू खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला काय करतोस, क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू समोर प्रॅक्टिकली लोक उभे आहेत. कसे उभे आहेत? प्रॅक्टिकली म्हणजे हयात ते लोक समोर त्याच्या उभे आहेत. असं नाही का भाऊ एकटाच प्रार्थना करतो, पण तोंडासमोर सगळ्यांना देखत ही प्रार्थना करतो का, हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण फक्त उद्गार घेतो हे बाप्पा यांना क्षमा कर, पण त्यांनी सर्वांना देखत केलं. कसं केलं? सर्वांसमोर. म्हणून तुम्हाला पण त्यांच्या समोर ते प्रेम तुम्हाला दाखवायचं. दाखवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वरचं प्रेम नाही, आत्मा कोण पारखतो? परमेश्वर. कोण पारखतो? परमेश्वर. का? कारण डुप्लिकेट बी प्रेम दाखवलं तरी देव चेक करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवरची जी माया आपण दाखवू कोण चेक करणार? परमेश्वर. परमेश्वर चेक करणार आत्म्यातून तू क्षमा केलंस का, का फक्त वरवरचं तू प्रेम दाखवत. येस देव अंतकरण जाणणार आहे, येस. देव मन पाहणार आहे. तुझ्या चेहऱ्याच्या भावना तू लपवल्यास पण हृदयात किती तडा चाललाय कोण बघतोय? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या प्रकारे ख्रिस्त, दोन उद्गार आहेत वधस्तंभावरचे, याच्यामध्ये खूप तळमळ आहे. पहिला उद्गार हे बाप्पा यांना क्षमा कर, आणि आहे हे बाप्पा तू माझा त्याग का केला. हे दोन उद्गारामध्ये खूप देवाची तळमळ आहे, कारण उद्गार जे त्यांनी बोलला याच्यामध्ये खूप लोकांसाठी ती कळवळा त्यांनी दाखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? ही प्रार्थना स्वतःसाठी नाही, कुणासाठी? इतरांसाठी. कुणासाठी? इतरांसाठी. कारण पहा त्यांनीच हा कित्ता लावून दिला होता प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. कोणाची प्रार्थना? प्रभूची प्रार्थना. प्रभूच्या प्रार्थनेत एक ठिकाणी आपण काय म्हणतो, जसे आम्ही तसेच तू आम्हास काय कर, क्षमा कर. बोलतो की नाही? मग जी प्रभूची प्रार्थना त्यांनी शिकवली त्याला माहिती आहे पहिले मलाच करून दाखवावं लागेल. पहिले कोणाला करून दाखवावं लागेल? मलाच करून पहिले दाखवा. मलाच करून दाखवावं लागणार. नाही तर म्हणते शिकवणं सोपं आहे, शिकवणं सोपं सोपं आहे आहे. पण करून दाखवणं अवघड आहे. म्हणून येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्ट जी त्यांनी शिकवली तो स्वतः प्रॅक्टिकली ती करून दाखवत आहे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपलं अंतकरण चेक करा. जस तुम्ही एखाद्याला क्षमा करता तुम्ही त्या व्यक्तीला मदत करता. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही क्षमा करणार नाही तर पिता परमेश्वर पण आम्हाला क्षमा करणार नाही. नाही. आणि आपली क्षमा फक्त चर्चमध्ये प्रार्थनेपुरती लिमिटेड नकोय, पण वास्तविकरित्या त्या तो व्यक्ती समोर येईल ते प्रेम आत्म्यातून वाहिलं पाहिजे, यासाठी का देवाचं वचन आमच्यात पूर्ण झालं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज या भाषणाद्वारे बोध घ्या आणि देव या भाषणाद्वारे तुमचं आणि अनेक लोकांचं जीवन बदलल आणि त्याचा गौरव तो करून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटी रक्ताळलेले खिन्न काटे बोलले सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले शेवटी रक्ताळलेले शेवटी रक्ताळलेले खिन्न काटे बोलले सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले शेवटी ती पहा साऱ्या कळ्यांची लोचने पानावली जाहला शब्दवारा अनफुले भारावली ती पहा साऱ्या कळ्यांची लोचने पानावली जाहलानी शब्दवारा अनफुले भारावली
एवढ्यासाठी कुणाचे, एवढ्यासाठी कुणाचे हृदय तेव्हा फाटले. सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले. शेवटी तू जगासाठी पित्याला रोज केली प्रार्थना. का तुझी दुनियेत झाली ही अशी अवहेलना. तू जगासाठी पित्याला रोज केली प्रार्थना. का तुझी दुनियेत झाली ही अशी अवहेलना. काय त्यागी चंदनाचे, काय त्यागी चंदनाचे भाग्य येथे नासले. सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले. शेवटी क्रूरतेचा कळस झाला, सुन्न झाल्या दश दिशा. क्रूरतेचा कळस झाला, सुन्न झाल्या दश दिशा. भर दुपारी सूर्य दडला, वाटते आली निशा. आसवाना धीर देती, आसवाना धीर देती. आसवांचे काफिले सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले. शेवटी रक्ताळलेले, शेवटी रक्ताळलेले किन्न काटे बोलले. सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले. सांग रे ख्रिस्ता कसे तू दुःख सारे सोसले. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुन्हा वधस्तंभावरील दुसरा उद्गार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 43 वचन आपण वाचू. लूक शुभवर्तमान 23 अध्याय आणि 43 वचन. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. क्यों? तू तो मसीह है ना? फिर हमें और अपने आप को बचा ले. क्या तुम परमेश्वर से नहीं डरते? उनको वही सजा मिल रही है जो हमें मिली, पर इनका तो कोई अपराध नहीं है.
मुझे याद रखना यीशु जी, जब आप अपने राज्य में आएंगे। मैं वचन देता हूं कि तुम आज ही स्वर्ग में होगे मेरे साथ। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ओके, किती लोकांनी वचन ऐकले पूर्वी? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असता एका चोराचं काय करतो? तारण करतो, काय करतो? तारण करतो. तारण करतो. पण आज हे प्रगटीकरण एका वेगळ्या प्रकारे आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आपण हे नेहमी शिकलो की वधस्तंभावर असता पण येशू एका व्यक्तीचं काय वाचवतोय? आत्मा वाचवतो. प्रेज द लॉर्ड। Yes. पण आज एका वेगळ्या प्रकारे परमेश्वर हा संदेश आम्हाला देणारा आहे आणि काही वेगळ्या प्रकारे याचं प्रगटीकरण परमेश्वर आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. या ठिकाणी ज्यास येशू ख्रिस्त वधस्तंभावर असता एक चोर त्याला विनंती करतो का ज्यावेळेस तू आपल्या राज्यात येशील माझी काय कर? आठवण कर. आठवण कर. वाचू या ठिकाणी काही आपला अजून वचन त्याचे 39 पासून वाचू. आणि त्या टांगलेल्या अपराध्यांपैकी एक जण त्याची निंदा करीत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू आपणाला व आम्हालाही तार. परंतु दुसऱ्याने उत्तर देऊन त्याचा निषेध करीत म्हटले, तू त्याच दंडात असतानाही देवाला भीत नाहीस काय? आपण तर खरोखर न्यायाने दंड सोसतो, कारण आपण जे केले त्याचे योग्य प्रतिफळ आपल्याला मिळत आहे, परंतु त्याने काही केले नाही, अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. ओके, कोण बोलतोय? चोर बोलतोय. कोण बोलतोय? चोर बोलतोय. चोर आहे. कोण आहे? चोर आहे. नावच त्याला चोर दिलंय. Yes. पण विचार किती चांगले आहेत. कळतंय? समजदार पण. कसा पण? समजदार पण. एक चोर म्हणतो का जर तू खरोखर परमेश्वर असशील तर तू आम्हाला काय करशील? वाचवशील. पण या ठिकाणी दुसरा चोर त्या चोराचा विरोध करतो आणि म्हणतो का आपल्याला जी शिक्षा मिळाली ती यथायोग्य आहे. ती कशी आहे? यथायोग्य आहे. म्हणजे आम्हाला जी शिक्षा मिळाली त्या शिक्षेचे आम्ही कसे आहोत? पात्र आहोत. म्हणून ती शिक्षा आम्हाला मिळाली. आणि नंतर तो ख्रिस्ताला एक विनंती करतो, ज्या वेळेस तू आपल्या राज्यात येशील, ज्यावेळेस तू कशात येशील? आपल्या राज्यात येशील माझी काय कर? आठवण कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी या चोराच्या शब्दावरून आम्हाला असं कळतं की त्याला प्रभूचं राज्य काय हे चांगल्या प्रकारे कळतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या चोराच्या शब्दावरून आम्हाला काय कळतंय? प्रभूचं राज्य काय आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. मग ते कशा प्रकारे माहित आहे? तर बायबल या प्रकारे सांगतं की या ठिकाणी या चोराला कुणाचं राज्य माहितीये? देवाचं राज्य. कुणाचं राज्य? देवाचं राज्य. कशा प्रकारे? येशू ख्रिस्त सेवा कार्य सुरू करण्या अगोदर कोण सुवार्ता कार्य करत होतं? योहान बाप्तिस्मा करणारा ही घोषणा करत होता, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि या चोराचा पण शब्द आहे का ज्यावेळेस तू आपल्या राज्यात येशील, ज्यावेळेस तू आपल्या कशात येशील? राज्यात येशील, त्यावेळेस माझी काय कर? आठवण कर. म्हणजे या ठिकाणी असं आपण गृहीत धरू शकतो का योहान बाप्तिस्मा करणारा जो ठिकठिकाणी जाऊन सुवार्ता प्रचार करत होता का पश्चाताप करा, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य कसे आहे? जवळ आहेत. आणि आम्हाला माहिती आहे का योहानाची सेवा पण काही छोटी नाहीये, त्याचे पण भरपूर शिष्य आहे. आणि योहाना पण सर्वत्र यहुदियामध्ये फिरून देवाची काय केली? पश्चातापाची घोषणा केली. वाचू या ठिकाणी आपण मत्तय 3 अध्याय 1 आणि 2 वचन वाचू. आणि त्या दिवसामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियांच्या रानात उपदेश करीत आला. तो म्हणाला, पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. हा, योहान काय म्हणायचा? पश्चाताप करा, योहाना पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आले आहे. हा, अजून एक वचन वाचू त्याचं आपण. 2 वचन वाचा. पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. या ठिकाणी वर्ड यूज केला, आकाशाचे राज्य जवळ आले आहे. अजून एक वचन वाचू, 5 वचन. तेव्हा येरुशलेम व सर्व यहुदिया. हा, कुठं? येरुशलेम व सर्व यहुदिया. 2 प्रांत होते, इस्रायल आणि यहुदिया. इस्रायल आणि यहुदिया. म्हणजे मला तुम्हाला याचं प्रमाण द्यायचंय का योहान बाप्तिस्मा करणारा सर्वत्र गावोगावी फिरत होता. सर्वत्र गावोगावी काय करत होता? फिरत होता. आणि घोषणा करायचा, काय करा? पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा. पश्चाताप करा म्हणजे काय करा? आपलं पाप जे तुम्ही करताय हे पाप तुम्ही सोडून द्या, कारण परमेश्वर खूप लवकर येणार आहे. आणि जर तुम्ही पापी अवस्थेमध्ये राहिले तर तुमचा उद्धार किंवा तारण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक तुम्हाला पुरावा देतो की योहान खरोखर गावोगावी फिरून लोकांना ख्रिस्ताबद्दल काय करत होता? सांगत होता. वाचू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 25 वचन. ती बाई त्याला म्हणाली, मशिहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येत आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर तोच सर्व गोष्टी आम्हाला सांगेल. ओके, लक्ष द्या इकडं.
शमरुणी स्त्री माहिती आहे बायबल मधली. येशू ख्रिस्त त्या स्त्रीला भेटतो, तिला सर्व वर्णन सांगतो की तुझे पती किती आहेत, सर्व गोष्टींचा खुलासा होतो. आणि मग त्यांची चर्चा सुरू होती. आणि मग ती म्हणती का आम्हाला माहिती आहे मसीहा येणार आहे. यस, कोण येणार आहे? मसीहा येणार आहे. तिला कोणी सांगितलं मसीहा येणार आहे? शमरुणी स्त्री. कोणती स्त्री आहे? शमरून. म्हणून यहुदी लोकात ते राहत नाही, नियमशास्त्र काही त्यांना माहित नाही, तरी पण तिचा शब्द आहे का मसीहा. तिने काय शब्द वापरला? मसीहा. कोणते लोक शब्द वापरतात? यहुदी लोक. कोणते शब्द लोक वापरतात? मसीहा. मसीहा शब्द जे आहे ते यहुदी लोक वापरतात. पण या ठिकाणी शमरुणी स्त्री कसं म्हणती का मसीहा येणार आहे आम्हाला माहिती आहे. म्हणजे योहान बाप्तिस्मा करणारा यांच्या गावात जाऊन मीटिंग घेऊन आलेला आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला काय प्रमाण देतोय का त्या चोरांनी पण अशीच एक मीटिंग कुणाची अटेंड केली असेल? योहानाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना? जसं आज मीटिंग भरतात, एखादा संदेश काढणार पडतो, त्या काळात देखील योहान बाप्तिस्मा करणारा हा गावोगावी फिरत होता, प्रभूचा प्रचार तो करत होता का पश्चाताप करा. जसं या शमरुणी स्त्रीला कळलं का मसीहा येणार आहे, त्याच प्रकारे या चोराच्या कानापर्यंत पण हा संदेश पोहोचलाय का पश्चाताप कर, देवाचे राज्य कसे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि योहानच नाही पण त्याचे शिष्य पण पुढे जाऊन देवाचा काय करायचे? प्रचार करायचे. अजून एक वचन वाचू रेफरन्ससाठी. प्रेषितांचे कृत्य 18वा अध्याय 24 आणि 25 वचन. तेव्हा अपुल्लो नावाचा अलेक्सांद्रियात जन्मलेला कुणी यहुदी जो शास्त्रात पारंगत असून वक्ता होता, तो इफिसास आला. तो प्रभूच्या मार्गाविषयी शिक्षण घेतलेला असा होता आणि तो आत्म्यात आविषी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी अचूक सांगून शिकवित असे. व त्याला योहानाचा बाप्तिस्मा मात्र ठाऊक होता. कोणता बाप्तिस्मा? योहानाचा बाप्तिस्मा. कोणता बाप्तिस्मा? योहानाचा बाप्तिस्मा. म्हणजे योहानाचे शिष्य. कोणाचे शिष्य? योहानाचे. ते जाऊन जो प्रचार योहाना बाप्तिस्मा करत होता, तोच प्रचार हे सर्व लोक पुढे जाऊन करत असतील का पश्चाताप करा, देवाचं राज्य कसे आहे, जवळ आले आहे. मग त्याच मीटिंग मध्ये कोणाची भेट झाली असेल? या चोराची. या चोरा भेटला असेल किंवा त्यांनी ते वचन ऐकलं असेल, पश्चाताप करा पश्चाताप करा. होऊ शकतं त्यावेळेस तो त्या पापात असेल, पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी वचन ऐकलं पश्चाताप करा, त्यांनी पश्चाताप केला का? नाही. प्लीज वचन समजतंय? यस. वधस्तंभावर असताना प्रभूला काय म्हणतो हा चोर? माझी काय कर? आठवण कर. ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा किंवा त्याचे शिष्य हे प्रचार करत होते का पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आहे, त्यावेळेस या चोरांनी पश्चाताप केला का? प्लीज बोला, केला का? त्याला माहित होतं कोणाचं राज्य जवळ येणार आहे? देवाचं राज्य. त्याला माहितीये आपण जे करतोय त्याची शिक्षा आम्हाला मिळते. म्हणजे त्याला कळतं का मी पाप करतोय. पण ज्या वेळेस तुला कळलं होतं का पाप सोडून टाक, त्यांनी पाप सोडलं का? नाही. त्यांनी आपलं पाप सोडलं नाही. ज्या वेळेस शेवटच्या घटकेवर. कोणत्या घटकेवर? शेवटच्या घटकेवर. म्हणजे आता थोड्या वेळ त्याचा प्राण जाईल, मग तो म्हणतो का माझी काय कर तू? आठवण कर. त्याचं तारण झालं का नाही झालं? झालं. पण प्राण वाचला का? प्लीज बोला. प्राण नाही वाचला. संदेश कळतोय? यस यस. आत्मा वाचला पण प्राण गेला. यस. आपण ह्या संदेशाला वेगळ्या प्रकारे घ्यायचो, प्रेज गॉड, प्रभूने एकतरी आत्मा वाचवला. पण आता दुसऱ्या प्रकारे संदेश पहा. आत्मा वाचला पण प्राण गेला ना. यस. पहिले जर पश्चाताप केला असता तर आत्माही वाचला असता आणि प्राणही मिळाला असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? थोड्या वेगळ्या पद्धतीने वचन आपण घेतोय. पहिले जर यांनी पश्चाताप केला असता तर याचं तारण पण झालं असतं आणि अजून हा पुढे 50-60 वर्ष काय झाला असता? जगला जगला असता. पण हा अशा टायमाला पश्चाताप करतो आता तुझा प्राण तर गेला, आत्मा आता वाचू शकतो. आणि आज पुष्कळ लोक चोराच्या भूमिकेत आहेत. यस यस. कोणत्या भूमिकेत? चोराच्या भूमिकेत. पहिले प्रभूकडे नाही यायचं. ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, हातपाय तुटले, मग कोणाकडे यायचं? देवाकडे यायचं. आणि मला माहिती तुझ्या चापकांचं आरोग्य मला देईल. आरोग्य भेटल, पण 3 महिने जे हॉस्पिटलमध्ये काढले त्याची भरपाई कोण देणार? कळतंय? यस यस. देव तुला आशीर्वाद देणार का? देणार, पण जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार? चोराचं तारण झालं पण प्राण गेला, त्याची भरपाई कोण देणार? समजतंय वचन? यस यस. आपण येतोय प्रभूकडे. कधी येतो? फटका खाल्ल्यानंतर. कधी येतो? फटका खाल्ल्यानंतर. पण जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार? नाही, देव इथून पुढे ब्लेस नाही करणार का? इथून पुढे तू ब्लेस होशील, पण इतक्या दिवस जे रडला, इतक्या दिवस जे निराशेत जागला, इतक्या दिवस दुःखात जागला, त्याची भरपाई कोण देणार? त्याची भरपाई तुला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? चोराच्या भूमिकेतून बाहेर यायचंय. फटका खाण्या अगोदर कोणाच्या सानिध्यात यायचं, म्हणजे कुटुंब पण आशीर्वाद राहील आणि अजून आशीर्वादाचा वर्षाव देवाकडून मिळणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज संकट येण्यापूर्वी, नुकसान होण्यापूर्वी प्लीज देवाच्या शरणामध्ये या. यस. आम्ही म्हणतो माझा प्रभू किती समर्थ आहे, त्या शेवटच्या क्षणाला हे लोकांना खूप आवडतं का चोर कसा शेवटच्या क्षणाला वाचला. अरे पण प्राण गेला ना, याचं तुला नाही कळत का?
प्राण गेला, जगला असता, एन्जॉय केला असतं त्यांनी, त्याचे नातू बितू सगळे त्याला पाहायला मिळाले असते, पण ते सगळं गेलं. आत्मा वाचला पण प्राण गेला. आपण पण काहीतरी गमवतो आणि मग देवाकडून काहीतरी मिळवतो. ते म्हणतो घाट्याचा सौदा का करतोस, तुला जे पाहिजे ते पण देईल, पण गमवूनच का घेतोस? पहिले येशील तर डबल तुला मिळणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हा जर पहिले आला असता तर प्राणही आणि आत्माही दोन्ही वाचले गेले असते. Praise the Lord. हालेलुया. म्हणून देवाकडे संकटापूर्वी यायचं. कधी यायचं? संकटापूर्वी. फटका खाल्ल्यावर यायचं. आले तर नवीन आशीर्वाद नक्की मिळतील, पण जुनी भरपाई नाही होणार. समजतंय? एखादा नुकसान झालं, कुटुंबात विस्कळीतपणा आला, मग ज्यास तू रडला, निराश झाला, 3 दिवस जेवला नाही, याची भरपाई नाही होणार. याची भरपाई होणार नाही. पुढे तुझं फॅमिली ब्लेस करणार, तो भाग वेगळा, पण जे नुकसान झालं त्याला जबाबदार तू. Praise the Lord. हालेलुया. किंवा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आपल्या मनाने आपला जीवनसाथीदार निवडला, आपल्या मनाने जीवनसाथीदार निवडला आणि मग नंतर विस्कळीतपणा आला, मग कोणाकडे यायचं? देवाकडे यायचं. प्रभू काय चाललंय? ते म्हणतो तुझ्या पसंतीने केलं ना, आता नुकसान झालं, आता बदललं जाणार नाही, रिपेअर होईल. काय होईल? रिपेअर होईल. रिपेअरचा खर्च तुलाच उचलावा लागला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? पूर्वी आला असता तर विश्वासू मिळाला असता आणि आयुष्यभर साथ दिला असता. येस. मनाने केलं मग नुकसान तूच उचल, Yes. रिपेअरिंगचा खर्च बी तुलाच द्यावा लागणार. मारावी आमच्यात ते सेन्स राहणार का? लास्ट टर्म तरी प्रभूला हाक मारावी. कारण ज्यास निराशा होती ना, मग देव काय हे पण आम्हाला समजत नाही, प्रार्थना काय हे पण आम्हाला कळत नाही, या पवित्र शास्त्रात आम्हाला रस राहत नाही. हे चोराला सद्बुद्धी होती का चला लास्ट टाइम त्याने चान्स मारून बसला, आपण म्हणतो नाही मी चोरच. त्याची बुद्धी शार्प होती, चोरच होता बोलून चालू. बुद्धी कशी होती? चोरच होता तो. आपली बुद्धी एवढी शार्प आहे का लास्ट टाइमला बरोबर प्रभूकडे येऊन आपला फायदा करून घ्यायचा? म्हणून प्लीज या चोरासारख्या वृत्तीमध्ये येऊ नका. त्यांनी प्राण गमवला पण आत्मा वाचला, म्हणून प्लीज काही गमवून तुम्ही देवाचा स्वीकार करू नका. डबल फायदा घ्या. कसा फायदा घ्या? डबल फायदा. लवकर प्रभूकडे या, देवाच्या मार्गात चाला, कुटुंब पण वाचेल, संसार ब्लेसेड होईल, कोणतीच हानी नुकसान तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर होऊ देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन का हार्ड चाललंय? समजतंय? थोड्या वेगळ्या पद्धतीने आज देवाकडे लवकर यायचं. कसं यायचं? लवकर यायचं. लेकरं हाताबाहेर गेल्यानंतर, कधी हाताबाहेर, मग देवाकडे यायचं. पण आता इतके दिवस तो तुला शिव्या देणार, इतके दिवस तो तुला मोजणार नाही, तुला वाईट बोलणार, तो बदलणार नाही का? यस, देव त्याला बदलणार, पण तितके दिवस जे शिव्याचा लाभ होईल तो तुला घ्यावा लागणार. समजतोय? मुलगा मातीप्रमाणे तुमच्या हातात आहे. कशाप्रमाणे? मातीप्रमाणे. जसं कुंभाराच्या हातात माती असती ना, त्याला वाटेल तो आकार त्याला देऊ शकतो. आता आकार देणं तुमच्या हातामध्ये, पण जर तुम्ही आज त्याला आकार देत नाही आणि जर तो रट्ट होतो, मग त्याला देवाकडे घेऊन येतात. ते म्हणतो बदलण्यास मी समर्थ आहे. याचा खर्च कोणाला घ्यावा लागणार? तुलाच घ्यावं लागेल. खर्च म्हणजे कळतो ना, तू प्रार्थना करशील, पुन्हा तिथून शिव्याचा लाभ, पुन्हा तो वाईट वागणार, पण त्या सर्वाची झळ तुझ्या मनाला लागणार राहणार, ती तुला उचलावं लागणार. असं नाही की मी त्याला बदलणार नाही, मी बदलण्यास समर्थ आहे, पण ऐक, जे नुकसान झालं ते तुला उचलावं लागणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतंय? प्लीज देवाचं वचन ऐका. देवाचा आत्मा आज काय बोलतोय आम्हाशी. आम्हाला लवकर प्रभूकडे फिरणं गरजेचं आहे. या चोरासारखा प्राण गमवून आत्मा जिंकण्यात काय मजा आहे? प्राण पण मिळाला असतं त्याला. Praise the Lord. हालेलुया. कळतं ना, या ठिकाणी त्याचा प्राण पण वाचला असता, तो पण सेवेत ऍड झाला असता प्रभू संगती. पण या ठिकाणी प्राण त्यांनी काय केला? गमवून टाकला. म्हणून प्लीज आज वेळ आहे. प्रार्थनेसाठी वेळ पाहिजे, देवाच्या पायापाशी बसण्यासाठी वेळ पाहिजे, कारण फायदा आपलाच आहे. कुणाचा आहे? आपलाच आहे. आपलाच आहे. कारण पहा, येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर त्या अर्धा दिवस टांगला गेला. आपण 3 तास पण प्रॉपरली लवकर बसू शकत नाही. आपला थोडी टांगायचा, हातापायात किडे मारायचे, फक्त संदेश ऐकायचा, तेवढा देखील कॅपॅसिटी आपल्यामध्ये नाहीये. का नाहीये? कारण हे दाखवून देतं का माझं रोजचं तुझ्या पायापाशी बसणं किती. Praise the Lord. हालेलुया. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक परफेक्ट. जर रोज बसतो ना, त्याला 3-4 तास काय नाही वाटत. तो म्हणतो 3 दिवस बी चालले ना, काय हरकत नाही, कारण तो रोज पायापाशी बसणार आहे. पण जो 10 मिनिटं पण बसत नाही ना, त्याला 3 तास बसवले जाणार. Praise the Lord. हालेलुया. कळतंय का वचन? आम्हाला देवाच्या पायापाशी बसणं वाढवलं पाहिजे, कारण याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? आपला. नुकसान करून येऊ नका. हॉस्पिटलचं 20-25 हजार बिल भरायचा आणि मग प्रॉब्लेम व्हायचा. प्रभू धन्यवाद, आजार बरा करणारा परमेश्वर तू आहे. 25चा तो फटका खाल्लाच ना. Praise the Lord. कळतंय ना? 25-50 कुठं भरून आला? प्रभू धन्यवाद, तुझ्या चाकतांचं आरोग्य दिलं.
नुकसान घेऊन तू फायदा घेतोस. माझ्याकडे येशील तुझं नुकसान नाही होणार, तुझ्या लेकरा नेहमी निरोगी असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज फटका खाल्ल्यानंतर नाही, फटक्याच्या पहिले या. बायबलमध्ये जे वेगवेगळे उदाहरण दिलेत, त्यांनी फटके खाल्लेत, त्यांच्या फटक्यापासून कोणी शिकायचं. पण आपण काय म्हणतो नाही, व्यक्तिगत अनुभव घेणार का परमेश्वर किती चांगला आहे. प्लीज त्यांच्या अनुभवातून शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपले हात जाळलेत, त्यांनी आपले पाय जळलेत, त्यांच्या चटक्यापासून आपण शिकायचं. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. बायबल आपल्या घरामध्ये आपण हे मनन केलं पाहिजे. या बायबलमधून देव प्रत्येक गोष्टीवर आपल्याशी बोलण्यास समर्थ आहे. असं काही नाहीये, काही पवित्र शास्त्राचं वर्णन नाहीये. देव योग्य समय त्याचा उलगडाची फोड करून सांगणार आणि आपल्या जीवाला परमेश्वर सांत्वन देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज आपली प्रार्थना आपल्या देवाच्या पायापाशी बसणं वाढलंच पाहिजे. ज्या प्रकारे आज तुम्ही प्रार्थनेला आले, प्रत्येक रविवार गरजेचं आहे. फक्त रविवार नाही, प्रत्येक दिवसामध्ये रोजची भाकर रोज खाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी त्यावेळेस या चोराने संदेश ऐकला, सिरियसली नाही घेतला. आता मारायच्या वेळेस वचन कसं घेतोय, सिरियसली घेतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज चोराच्या गतीमध्ये यायचं नाही, लवकर डबल फायदा घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. म्हणून संधी आज आपल्याकडे. चोराला कळलं, आपल्याला कळलं का नाही कळलं माहित नाही. एक वेगळ्या प्रकारे उदाहरण सांगल की आता कंडिशन बदलल्यात. पहिले माणूस पडला त्याचा हात बीत मुरगळायचा, आता डायरेक्ट फ्रॅक्चर असतं. आता कसं असतं, डायरेक्ट फ्रॅक्चर. पहिले बेशुद्ध व्हायचा माणूस, आता डायरेक्ट कोमा आहे. आता कसं डायरेक्ट कोमात जातो. म्हणजे गोष्टी बदलल्या. कोमातून शुद्धीवर येईल, पश्चातापाची संधी मिळेल, गॅरंटी नाहीये. कोमातून डायरेक्ट बी गेट पास तू घेऊन जाऊ शकतोस. म्हणून त्याच्या अगोदर आजच काय कर, देवाकडे क्षमा माग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही नाही, मी करणार आहे निश्चय, लवकर मी बदलणार आहे. प्लीज उद्याची वाट बघू नको. आजचा क्षण प्रभूने तुला दिलाय. मे बी या मंदिरातच रॅप्चर झालं तर काय करशील. म्हणून प्लीज आज संधी तुला बदलण्याची, आज संधी तुला चेंज होण्याची. उद्याची वाट बघू नकोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या चोरांनी लेट केलं, यांनी विलंब लावला, पण चोरासारखा विलंब आपण नाही केला पाहिजे. आज संधी आहे, प्लीज फायदा उचला त्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. Yes. प्लीज आपल्या वाईट गोष्टीपासून फिरा आणि लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड.